Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navin Jalwar. Me and Sunny. This is a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24th ड्युटी. मी रेडी झालो आहे आणि चाललो आहे 24th ड्युटीसाठी. आज रचनाची तब्येत थोडी डाऊन आहे, फीवर आहे आणि वीकनेस खूप आहे म्हणून आराम करत आहे. आज टिफिन फॉर अ चेंज आईने केलं आहे. सो आय डोंट नो पुढे काय ब्लॉग बनेल नाही. चाललो आहे मी हॉस्पिटलला आणि आज सगळं काही एक व्यक्ती आजारी पडला तर कसं पूर्ण घर हे होतं आपलं, पण एकमेकांची साथ असेल तर डेफिनेटली काहीच इम्पॉसिबल नाही आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालतं. रचनाची थोडी तब्येत डाऊन. मला टेन्शन आलं. करा चलो काळजी घे. निघतो मी. मेडिसिन्स घे प्रॉपर. रचनाच्या पाठी लागायला लागतं. मेडिसिन्स घे. यावेळी आईला सांगितलं लक्ष द्यायला. काही टेन्शन घेऊ नको. मी तर नाही इकडे तिकडे आराम करा. तुला बरं वाटतं. गरम गरम बरं वाटतं. चल येऊ मी. नाही मला मस्त जेवण आणलंय. नाईसा पण आली आहे. नाईसा सो आता वाजले आहेत 11 आणि येस आय एम फिलिंग गुड नाव. पूर्ण दिवस आराम केलाय. पूर्ण दिवस ताप येत जा असं होत होतं. आई मी टीचरला दाखवून नाही. चालेल. नायसाची काहीतरी वेगळी स्टोरी आहे आणि नायसाने माझी एवढी काळजी घेतली. म्हणजे आई तर आहेतच. आईने तर वेळोवेळेवर एकदम व्यवस्थित त्यांनी मला मील दिलं. सो म्हणजे मी काही खाल्ल्यानंतरच ते औषधांचं प्रॉपर माझ्यावरती इफेक्ट होईल म्हणून त्यांनी एकदम व्यवस्थित वेळोवेळोवर. मी उलट विसरते आणि मी फार आळशी आहे औषधं घेण्यात आणि त्याचबरोबर नायसाने सुद्धा तेवढीच माझी काळजी घेतली आहे. नायसा मी औषध आणले बघा. बघा ना. कुठे? आता मी जस्ट बसलेली. हिने मॅडमनी खाल्लंय चॉकलेट ब्रेड आणि तिला पण आवडतं हे. असं थांब जरा. हे सो तिने मगाशी स्वतः घेतलं, स्वतः प्यायली ती आणि आता मला सांगितलं की उघड आणि मला आणून दिले. म्हणते तू पी, हे प्यायल्याशिवाय तू झोपायचं नाहीये. म्हणजे सनी नाहीये पण शी इज टेकिंग केअर ऑफ मी. तिला माहितीये तिची आई पक्की आळशी आहे ह्या सगळ्यात. थँक्यू. मला विचारते तुला बरं वाटतंय ना? तू जेवत नाही का? तू जेवण नाही बनवणार का? तू मला भरवणार नाही का? तू बाथरूम मध्ये पण नाही जाणार का? एवढे प्रश्न आहेत तिला ना. आजच्या पूर्ण दिवसात काही नाही, फक्त मी आराम केलेला आहे. जसं मगाशी म्हणजे ताप येत जा होत, म्हणजे एका पॉइंटला 102 सुद्धा ताप आलेला. बट नाव आय एम फिलिंग गुड. खूप तास झाले ताप नाही आलाय ना. टिफिन नाही बनवू शकते ना. ही ड्रेस पण नाही घालू शकते. अंघोळ पण नाही करते. ब्रश पण नाही करते आणि पूर पण नाही घेऊन जाते. मला वाटतं तुला ताप आलाय ना आई. मला उद्या तू टिफिनला बनाना दे. आणि उलटी पण येते. तू मला बनाना दे. तू नाही बनवलं तरी चालेल टिफिनला. कसं एवढ्याशा लहान मुलीला सगळं काय समजतंय काय माहिती. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी काही जास्त शूट नाही करू शकली. ॲक्च्युली खूप काही प्लॅन्स होते आजच्या दिवसात. मला ते कव्हर अप करायचे होते कारण गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आणि त्या दरम्यान हे सगळं काय झालंय. सो काहीही कोणालाही होऊ शकतं. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. गणपती बाप्पाला खूप वेळ अजून डेकोरेशन करतात ते.
सो आजच्या ब्लॉगचं हेच ॲक्च्युली होतं की सगळे डेज काही सेम नसतात. मी सुद्धा ऑफकोर्स आजारी पडू शकते, बट आफ्टर अ लॉंग टाईम मला एकदम मी अशी झोपून वगैरे नाही तर नाही, मला आठवतच नाही मी पण अशी कधी झोपली आहे आणि मेडिसिन्स घेतीये आणि एवढं सगळं मला त्रास होतोय असं नाहीच. टचवूड होईल आता बरी, फिलिंग गुड नाव. ब्लॉगमध्ये काही दाखवण्यासारखं नव्हतं आजच्या, बट स्टील काही BTS आहेत आमचे. आम्ही जेव्हा गणपती शूटला गेलेलो तेव्हा बिहाइंड द सीन्स काय काय झालेलं थोडेफार ग्लिम्स आहेत, तेच तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि त्यानंतर हा ब्लॉग एंड होईल. सो सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. लवकरच मी सुद्धा बरी होईल, लवकरच फुल फॉर्ममध्ये. खूप काही गोष्टी अजून कंप्लीट करायच्या आहेत, त्या होतीलच. नाहीसा काय काय ते काय दाखवू बाप्पासाठी बनवले हे. ते बघितलं बाबा तू त्यासाठी एवढा मोठा हे ठेवलायस बॉक्स. बेसिन आहे, छोटा बेसिन. हे बघितलं बाबू त्यांनी. हे आहे ते बेड. हे ना बाप्पा इकडे झोपून शकतो. ओके. आणि हे आहे शूज. ठीक आहे. हे खूप कपडे मी हे लावले आजीचं कामाचं. चालेल. आणि हे ठीक आहे. हे शूज मध्ये हे खूप सारे शूज बाप्पा. हिच्या गप्पा काय संपणार नाहीये. हा व्लॉग मी इथेच एंड करतेय. तुम्ही ह्याच्या पुढचं BTS बघा. ओके बाबू, बघितलं त्यांनी. चलो से गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. बबला. सो फायनली फोटोशूट चालू झालं आहे. रचना रेडी झाली आहे, लुकिंग ब्युटिफुल. अँड ढोलताशा रेडी झाले. रेडी झाले वाटतं दादा तरी. सेट करत या